कुठे जाती तू? ट्रेन मध्ये चालली? कोणाच्या गावाला चालली? नाही ग, दादाच्या गावाला, मावशीकडं. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. पूर्ण बघा. आज आमच्या दक्ष दादाचा बर्थडे आहे. आम्ही खायला चाललो. गिफ्ट पण मी केक कापणार आहे म्हणा, असं सांग. दादाला नाही कापू देणार आहे. अजून आणि केक कोण खाणार आहे? एकटे खाशील का? तू केकला काय म्हणते? मम्मीला. आम्हाला नाही देणार. आम्ही सगळेजणी. तर दीदी डेकोरेशन करते आणि हीच वॉल आम्हाला ओपन भेटले म्हणून आम्ही इथेच करतोय. आणि आमचा बर्थडे बॉय इथे आहे. दक्ष, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. फिश टन बघू शकतो मित्रांनो, खूप क्वालिटी आहे. फिश पण मस्त आहेत, एकदम भारी भारी आहेत. तर डेकोरेशनची तयारी वगैरे चालू आहे. लाव ताकद, लाव 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 ताकद लाव. तर येण्याच्या ब्लॉग मध्ये मी नव्हतो, पण मी पण मुंबईला आलो, हे लक्षात राहू द्या तुम्ही. फुटला आहे, फुगा फुटलेला आहे. दीदी पण आहे, सगळे असत आहे. 2 फुगे तिने म्हणजे पहिले फोडले. हा तिसरा आहे का दुसरा आहे? फुगा फोडला, एक आपल्या दक्षिणच फुटलेला आहे. काय करतात ते दाजींनी काही पॉकेट नाही आणलं म्हणे, माझ्या मुलाचा काही बर्थडे नाही करायचा आहे म्हणे, मुलगा मोठा झाला. म्हटलं जाऊ दे आता, आपण आलो. आम्ही म्हणजे आम्ही ऍडजस्ट करतोय आमच्या मनाने. तुम्ही समजून घेऊ शकता. जास्त काही आम्हाला जास्त काही नाही, डेकोरेशन फक्त नॉर्मली एक बॅकग्राऊंड साठी केलेलं आहे. बर्थडे कालच होता, पण काल काही त्यांनी केला नाही. आम्ही नव्हतो ना, आम्ही धुळ्याला होतो, म्हणून मग त्यांनी आज बर्थडे सेलिब्रेशन करायचं आम्हाला. अरे पती दीदी, बर्थडे बॉयचे खूप जोरात हाल होत आहे. शंतनू काय म्हणतो, विश केलं का त्याला? अरुण ते वरती आहे. हा फोटो बघू शकता किती मस्त आहे. हा फायनली मी तयार करून दिलेला त्यांना. 20x30 फ्रेम आहे. आणि आमचा पप्पी डॉन आहे. स्वामी समर्थ. आमचा डॉन आता तेजस आमचा मामा आहे, तर तो फोटोग्राफर आहे मालेगावात. तर तुम्हाला जर कोणाला ऑर्डर द्यायची असेल, बर्थडेची असो, डोहाळे जेवण किंवा वेडिंग वगैरे, तर DM करा. आपलं पेज द वेडिंग स्टोरीज आहे इंस्टाग्रामला, तर DM करत राहा. नंबर वगैरे दिलेला, कॉन्टॅक्ट नंबर. तेजस बाबूंचा नंबर वगैरे तसं मी स्क्रीनवर तुम्हाला ऑल महाराष्ट्रात कुठे का असेल ना ऑर्डर, फ्रेम वगैरे काही असेल ना, तर 100% करून देईल मित्रांनो. डिस्काउंट मध्ये. आम्ही जर फोटो वगैरे त्याच्याकडनं करतो ना, ते 1 रुपया कमी करत नाही बरं का, तर तुमच्याकडनं करू शकतो. रिजनेबल रेट लावतो मी. रिजनेबल मला जे भावात भेटत तेच भावात लावतो मी. जास्त पैसे पण कमवत नाही. पण ठीक आहे, घरचे लोक आहे, थोडं इकडं तिकडं व्हायला पाहिजे ना. घरची लॅब राहिली 100% केलं असं मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे ना. होईल लवकर. घरची बी लॅब होणार आहे.
झाले तर 100% सगळ्यांना फुकट देईल, तुम्हाला पण फुकट देईल. तुम्ही लक्षात ठेवा. फक्त सपोर्ट करा आमच्या चॅनलवर, हपाकप शेअर करा आणि सबस्क्राईब करत राहा. लवकरात लवकर ओळखी करायचं आम्हाला, तर एवढा आशीर्वाद ठेवा फक्त. आणि ब्लॉग कसे वाटतं ना कमेंट करून सांगा, म्हणजे त्यानुसार आम्ही अपडेट करू. काही गोष्टी सुचवू म्हणजे काही सांगा आम्हाला, तर आम्ही करत राहू, अपडेट करत राहू. 100% थोडं बोलण्यामध्ये चुकलं वगैरे ना समजून घ्या. मोठा झाला ना तो म्हणून. उद्या लग्न करायचं का? करून टाकू नाही बघा, आम्ही पण आलेलो आहे. हे आमची मोठी ताई बिझी होती दाजींसोबत बोलत होते. तुम्हाला एक सांगू का, दाजीन नाही ना तिच्याशिवाय करमत नाही. त्यामुळे ना ती म्हणजे ते दाजी आम्ही एवढेच झाले, आमचे बोलून एवढेच झाले. करतोय तेच तयारी चालू पटापट पण पटापट. एक सांगू का, आज बर्थडे दत्तचा आहे, पण आरू केक कापणार आहे. आरूचं तर असंच ते. सकाळीच सांगून दिलंय की दत्तचा बर्थडे पण केक मी कापणार आहे. तिने आज ट्रेन मध्ये सांगितलं. बर्थडे कोणाचा का असे ना, आरूच केक कट करते. ती सकाळी बोललेली आहे. मी पण काय म्हणताय पहिले करून घ्या. काय नाही, कट करू दे. करून एक मी कापल आणि एक आरू कापल. अजून एक आणू म्हणजे आरू रवी कापल. आणि आता 2-3 दिवस आपल्याला खूप एन्जॉय करायचं आहे. आणि हा, उद्या आता मुंबई पण जायचं आपल्याला. जाणार आहे, तर मग आता थोडे रील्स वगैरे खाली करायचं आहे, तर मग तुम्ही पण एन्जॉय करा. मित्रांनो, माझा बर्थडे आता मी कॅमेरा घेतलाय, हे बघू शकता. हे करतायत काम. आता आमच्या एवढे सगळे फुगे झालेत. हे आमचं थोडंफार डेकोरेशन झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. तर आता थोड्याच वेळात बर्थडे होणार आहे, तर मग चला आपण आता केक वगैरे, आता दाजी केक वगैरे घ्यायला गेलेले आहेत. ही आरू आहे. आरू, आज बर्थडे कुणाचा आहे बेटा? आता आरूचे केस वगैरे, आरूची मस्त तयारी वगैरे करते मी आता. आणि आरू जरा मस्त दमलेली आहे, तर ती पण आताच उठलेली आहे. तर आता तिची मस्त आपण, हा आमचा पप्पी आहे. आता रुद्रचे तुम्हाला तर माहितीच आहे. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग आपल्याला एड करायचा आहे. तर आम्ही पुण्यावरनं ठाण्याला पण आलो आणि ठाण्यावर आल्यानंतर बर्थडे पण सेलिब्रेशन झाला दक्षूचा आणि एकदम मस्त फॅमिली टाईम झाला. खूप मस्त ब्लॉग पण झालेला आहे, पूर्ण बघा. आणि कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. आणि आता आम्ही ब्लॉग एड करतोय, तर आपली पब्लिक आता तुम्हाला बाय बाय करणार आहे. बाय. आरू आरू उद्या कुठे जाणार? हात कर